माझं नाव संदीप संजय तोरकर. मी सातारचा आहे. साधारण 2018 पासून मी गल्फला काम करतो. ॲज अ टेक्निशियन तिथे काम करतो. पण सॅटिस्फाय असं तिथे काहीच नव्हतं. त्यामुळे मी सर्चिंग करत होतो कुठे जॉब चांगला भेटेल कुठं. पण त्या रेफरन्सने मला BCMचं इन्क्वायरी मिळाली. त्यानंतर मी प्रोसेसमध्ये जस्ट इन्क्वायरी करत होतो. तर मला क्रोएशियाची ॲडव्हर्टाईज आली. त्यानंतर मी तिथे अप्लाय केलं. त्यानंतर माझा हा क्रोएशियाचा विजा आलेला. हा माझा विजा आहे. तर 11 तारखेची माझी फ्लाईट आहे. आता माझं प्रोफेशन आहे ॲज अ वेअरहाऊस वर्कर. तिथे मी चाललेलो आहे. BCMचा आत्तापर्यंतची प्रोसेस आहे स्मूथली झालेली आहे. VFSचे फॉर्म फिलिंग जेवढी जी प्रोसेस होती ते एकदम स्मूथली एकदम व्यवस्थित झालेली आहे. असं प्रॉब्लेमचं काहीच नाही. फर्स्ट कॉन्टॅक्ट पर्सन प्रज्ञा मॅम होत्या. त्यामुळे त्यांच्याकडून जो तो फीडबॅक भेटत होता तो प्रॉपरली व्यवस्थित भेटत होता. आता 11 तारखेची फ्लाईट आहे. सगळं काही व्यवस्थित आहे. साधारण सर्व डॉक्युमेंट्स मी BCMमध्ये जमा केली. साधारण त्यांना गरज होती माझ्या PCCची. मी PCC त्यांना जमा केली. मी त्यांना विचारलं, मॅडम मला पासपोर्ट जमा करायला. ते बोलले गरज नाही, आपण असेल ते सांगू. आणि त्यानंतर मला माझी जी जुनी कंपनी आहे तिथून विजा आला की संदीप येतोस. मी मॅडमला विचारलं की काय करू. मॅडम बोलले जा तू, काय टेन्शन नाही, काय असेल ते फीडबॅक आम्ही तुझ्याकडून घेऊ तर सांगू. नंतर मी कतरला गेलो. कतरमध्ये माझा जॉब कंप्लीट केला. त्यानंतर मॅमचा फोन आला की संदीप असायची तुझी अपॉइंटमेंट आहे येतोस. त्यानंतर मी 20 ऑक्टोबरला आलो. त्यानंतर जेवढी डॉक्युमेंट्स होते ती क्लिअर केली. मी अपॉइंटमेंट घेऊन दिल्लीला गेलो. तिथे ते क्रोएशियाचे जे काउन्सिलर होते त्यांच्याकडं जे काय होते ती इन्फॉर्मेशन मी व्यवस्थित दिली. त्यांचे क्वेश्चन होते त्यांचे आन्सर मी परफेक्ट दिले. एकदम स्मूथली सगळं काय झालं. आणि त्या ठिकाणी एक जाणवलं की बाबा भरपूर असे मित्र येत होते. तिथे त्यांचा विजा रिजेक्शन होतं आहे, वर्क परमिटचा फेक होतं आहे, तिथे चाललेलं. BCMवरतीच ट्रस्ट होताच. त्यामुळे मला जॉबसाठी जे दुसऱ्यांवरती विश्वास नाही ठेवायला लागला की बाबा डॉक्युमेंट माझे फ्रॉड आहेत का काय आहे. कारण का मोस्टली मार्केटमध्ये आता भरपूर वर्क परमिट फेक येत आहेत, विजा फेक येत आहेत. त्यामुळे BCMवरती ट्रस्ट असल्यामुळे मी निश्चिंत राहिलो. सर्व प्रोसेस स्मूथली माझी झाली. त्यानंतर जस्ट विजा लागला. खुश आहे मी. कारण का गल्फची जी लाईफ आहे पाहिलेली आहे मी 2018 पासून ते 24पर्यंत मी गल्फची लाईफ पाहिलेली आहे. त्यामुळे खुश आहे मी आत्ता पूर्णपणे. आणि क्रोएशिया जाण्याचं एक कारण की ज्यावेळेस जे आपण हे करतो मूवीज पाहतो त्याच्यामध्ये जे लोकेशन असतात ते युरोप पाहायचं होतं मला. आणि मोस्टली मी क्रोएशिया का चूज केलं कारण असं होतं की गेम ऑफ थ्रोन्स एक वेब सिरीज आहे त्याच्यामध्ये क्रोएशियाचा पूर्णपणे उल्लेख आहे. त्यामुळे मी प्रोसेस क्रोएशियाची स्टार्ट केली. साधारण BCMवर विश्वास का ठेवायचा आहे कारण पूर्ण डॉक्युमेंट तुमचे लेजिटिमेट असतात. स्टार्ट टू एंड प्रोसेस एकदम स्मूथली जेन्युअनली ट्रान्सपरंट असते. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला थोडेफार इकडे तिकडून बॅड रिव्ह्यू भेटतील पण त्यांना तुम्ही बळी पडू नका. कारण जोपर्यंत तुम्ही फेस टू फेस बोलत नाही आणि फर्स्ट कॉन्टॅक्टचं प्रज्ञा मॅम आहे त्यांच्याशी जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत तुमचं क्लिअरिफाय होत नाही की तुम्ही नक्की काय करताय. हे क्लिअर करा. त्याच्यानंतर तुमची प्रोसेस स्मूथली होईल. आणि इथून जे पुढे जे मुलं प्रोसेससाठी येतात त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. काहीसुद्धा प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. एकदम व्यवस्थित आहे. स्टार्ट टू एंड प्रोसेस एकदम व्यवस्थित आहे. तर तुम्ही निश्चिंत या, विश्वास ठेवा. BCM व्यवस्थित आहे. युरोपची प्रोसेस लेंदी आहे. 6 to 7 months पूर्ण ड्युरेशनला लागतो आपल्याला. आणि फेक कमिटमेंट्सला तुम्ही बळी पडू नका. स्वतःची डॉक्युमेंट्स स्टार्ट टू एंड जी आहे ते एकदम व्यवस्थित ठेवा. इंग्लिशवरती जोर द्या कारण तिकडची युरोपियन कंट्री आहे. कम्युनिकेशन जे महत्त्वाचं आहे प्रोसेसमध्ये ते इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. थँक्यू. ऑल द बेस्ट.